नमस्कार फ्रेंड्स, हे नाव दिसतंय का? शिवानी. हा फोटो दिसतोय. शिवानी म्हणजे शिवानी संतोष माडेश्वर, माझी पत्नी. आमचं लग्न 1997ला झालं. आज 30 वर्ष व्हायला आलीत आणि 25व्या वर्धापन दिनानिमित्त हे जे पुस्तक आहे शिवानी, हे तिच्यावरती लिहिलेलं आहे. 100 पानाचं पुस्तक आहे. संपूर्ण पुस्तक हे माझ्या मिसेसवरती म्हणजे शिवानीवरती लिहिलेलं आहे. याच्यामध्ये लग्न झाल्यापासून, साखरपुडा झाल्यापासून, लग्न झाल्यापासून 25 वर्षाचा पूर्ण प्रवास आहे. हे विश्वास असतो, नात्यामधला विश्वास खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा विश्वास असतो तेव्हा ती नाती टिकतात. मग ती मैत्री जी असू दे, नवरा बायकोची असू दे, माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये, प्रत्येक कार्यामध्ये शिवानी सोबत राहिलेली आहे. आणि हा लग्नाचा फोटो आहे, मग दाखवतो बघा. हा बघा परिवार, आणि हा परिवार असाच सोबत राहो आणि प्रत्येक जण सुखदुःखामध्ये एकत्र राहू दे आणि तुमची सर्वांची सोबत राहू दे. तुम्ही सर्व सोबत राहा आणि आमच्या सुखदुःखात, आमच्या आनंदात सोबत राहा. कारण माणसाच्या आयुष्यामध्ये काय नसतं, जे धन दौलत आहे ती नश्वर आहे. सर्व हे जगच नश्वर आहे. जे शाश्वत आहे तो फक्त परमेश्वर आहे. आणि परमेश्वरानंतर परमेश्वराने जी मूर्ती बनवली आहे, ती मूर्ती म्हणजे तुम्ही आहात. अनेक प्रकारचे, अनेक वेगवेगळ्या प्रकारची माणसं, वेगवेगळ्या स्वभावाची माणसं जी आहेत, त्याने किती प्रकारची व्यक्तिमत्व बनवलेलं आहे. आणि परंतु मनुष्य ही एकच आदर्श आहे जी परमेश्वराला, देवाला ओळखू शकते. परंतु मनुष्य हा विसरून जातो. ज्यावेळी गर्भामध्ये असतो त्यावेळी तो बाहेर पडायसाठी ओरडत असतो, परमेश्वराची प्रार्थना करत असतो की मला बाहेर काढा म्हणून, आणि बाहेर काढल्यानंतर विसरून जातो. परंतु आपण माणूस म्हणून आपण सर्व एकत्र एका विचाराने राहत आहोत. आणि हे सर्व, हे बघा, हे लिहिलेलं आहे शिवानी म्हणजे शिवानी साहित्यिक परिवार. म्हणजे या परिवारामध्ये अनेक प्रकारची जातीची, अनेक उच्च नीच, श्रीमंत गरीब, म्हणजे प्रत्येक जातीतली लोक आहेत. प्रत्येक परिस्थितीमधली, वेगवेगळ्या परिस्थितीमधली लोक आहेत आणि सर्व एका मताने आहेत. याचा खूप आनंद होतो. आणि अशा या आनंदामध्ये तुम्ही सोबत राहा. आणि हे शिवानी पुस्तक आहे. हे पुन्हा एकदा सांगतो की पूर्ण पुस्तक जे आहे 100 पानाचं, ते मी माझ्या मिसेसवरती लिहिलेलं आहे, बायकोवरती लिहिलेलं आहे. आणि अशा प्रकारची माझी 13 पुस्तकं झालेली आहेत. कथा, कविता, कादंबरी. आता नवीन कादंबरी माझी येत आहे, भिकाऱ्याचा देव. म्हणजे भिकारी मुलगा आहे तोच भिकाऱ्यांचा देव बनतो. अशा प्रकारे हे वेगळ्या धर्तीवरती कादंबरी आहेत. 2 भाग झालेले आहेत. अजून लिहायचं चालू आहे. तरी झाल्यावरती जस्ट आता सरिताचा अग्निप्रवेश ही कादंबरी 200-250 पानाची कादंबरी झालेली आहे. त्याच्यातूनही आपण एक मुलगी दत्तक घेतलेली आहे. टोटल आपण 11 मुली दत्तक घेतलेल्या आहेत माझ्या पुस्तकातून. आणि संपूर्ण महाराष्ट्रातून 170 मुली आपण दत्तक घेतलेल्या आहेत. तरी हे सर्व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, सहकार्याने शक्य आहे. सो धन्यवाद. शुभरात्री, गुड डे. म्हणजे दोन्ही, आजची रात्र आणि उद्याची सकाळ, उद्याचा दिवस, यासाठी दोन्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. बाय बाय.